गडिंग्लज इथं विकास सेवा संस्थांच्या सचिवांसाठी ERP आणि E-ऑडिट प्रशिक्षण, डिजिटल कामकाज अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यावर भर, उत्कृष्ट डिजिटल कामगिरी करणाऱ्या सचिवांचा गौरव, हॉकीपटू सानिका मानेचाही सत्कार। गडिंग्लज तालुका सचिव संघटनेच्या वतीनं विकास सेवा संस्थांचे सचिव, कर्मचारी आणि संचालक मंडळासाठी ERP आणि E-ऑडिट प्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला। सहकार क्षेत्रातील डिजिटल कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाला तालुक्यातील विकास सेवा संस्थांच्या सचिवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संतोष पाटील होते। सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी MCDC पुणेचे विभागीय समन्वयक अरुण काकडे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयाचे लेखापरीक्षक विलास जाधव, इन्फ्यूज कंपनीचे प्रतिनिधी संग्राम पाटील तसंच ज्येष्ठ प्रमाणित लेखापरीक्षक SA पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रशिक्षणामध्ये ERP प्रणाली, E-ऑडिट, डायनॅमिक डे एंड, वार्षिक माहिती अद्ययावत करणं, ऑडिट मेमो सादर करणं तसंच ऑनलाईन कामकाजातील विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। उपस्थित सचिवांनी प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेत विविध शंकांचं निरसन करून घेतलं। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डायनॅमिक डे एंड, E-ऑडिट पूर्ण करणं, वार्षिक माहिती अद्ययावत ठेवणं आणि ऑडिट मेमो वेळेत आणि यशस्वीरित्या सादर करणाऱ्या विकास सेवा संस्थांच्या सचिवांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। डिजिटल कामकाजातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। याच कार्यक्रमात गडिंग्लज तालुक्यातील नूल येथील सानिका चंद्रकांत माने हिनं भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाचं प्रतिनिधित्व करून देशाची मान उंचावल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी तिच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करून आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या। सहकार क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची आवश्यकता मान्यवरांनी व्यक्त केली। कार्यक्रमाचं आयोजन सहाय्यक निबंधक कार्यालय आणि सचिव संघटना गडिंग्लज यांच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।